सातारा विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत सातारा विभागीय क्रीडा परिषदेच्या मान्यतेनं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संस्थेत श्रीमती निरंजन मेहता महाविद्यालय पाचवीच्या यजमान पदाखाली सातारा विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धा आपण तिथं सुरू करत आहोत। आजच्या पाहुण्यांविरुद्ध आपण मानवतेला स्वीकारण्यासाठी व्यासपीठाच्या समोर सर्व पाहुण्यांना खेळाडू मानवंदना देत आहेत। सातारा जिल्ह्यातील जवळपास 50 पेक्षा जास्त महाविद्यालयातील खेळाडूंचा या मैदानी स्पर्धेमध्ये सहभाग। विविध महाविद्यालयाचे खेळाडू आपल्या ध्वजासह दैनंदिन करून सन्मान्य पाहुण्यांना मानवंदना देत आहेत आणि पाहुणे ही मानवंदना स्वीकारत आहेत। या संचलनामध्ये सर्वात अग्रभागी होते गेल्या वर्षीचे विजेते महाविद्यालय दीपी भोसले कॉलेज कोरेगाव, तर सर्वात शेवटी असेल यजमान महाविद्यालय मीनल मेहता महाविद्यालय पाचगणी। सातारा विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धा खेळाडूंचं मानवंदन सन्मान्य पाहुण्यांना विनंती आहे आपल्या सर्वांना की कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। क्रीडा महर्षी म्हणून ज्यांना साताऱ्यामध्ये ओळखलं जातं कबड्डीच्या क्षेत्रामध्ये ते आदरणीय बबनराव उदरे साहेब यांचं दुःखद निधन झालेलं आहे। त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील अजूनही काही मान्यवरांचं या वर्षभरामध्ये दुःखद निधन झालेलं आहे। सर्वांचा नामोल्लेख करणं मला शक्य नाही। मी आपल्या सर्वांना विनंती करतो कृपया आपण सर्वांनी उभं राहून 1 मिनिटाची आपण श्रद्धांजली त्यांना अर्पण करायची आहे। सर्वांनी उभं राहायचं आहे। श्रद्धांजलीसाठी शांत उभा। नोव्हेंबर 2024 आजच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर राजेंद्र शेजवळ सर, प्राचार्य लाल बहादूर शास्त्री कॉलेज सातारा, तसेच सातारा जिल्हा विभाग प्रमुख व माजी प्रशासन सहसचिव श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय प्राध्यापक पी.टी. गायकवाड सर, माजी संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग तसेच विद्यार्थी कल्याण विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय श्री अमित कुलकर्णी, माजी सदस्य व्यवस्थापन परिषद शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सध्या ते शिवाजी विद्यापीठाचे सिनेट मेंबर असून डॉक्टर होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटीला ते व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून आहेत। व्यासपीठावर उपस्थित असलेले या सातारा जिल्हा शासकीय क्रीडा संचालनाचे प्रमुख माननीय नितीन तारळकर साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले एलबीएस कॉलेजचे प्राध्यापक मोहिते सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या
महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक माणिक गोरवे सर, आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर B.N. कोकरे सर, उपस्थित आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे शारीरिक शिक्षण संचालक, तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी उपस्थित असलेले सर्व खेळाडू मित्र, आपणास माहितीच आहे की खेळाला जीवनामध्ये खूप महत्त्व आहे। बाळासाहेब देसाई पाटण कॉलेजचे प्राध्यापक दीपक डांगे पाटील सर यांनी तर काल अक्षरशः दिवसभर ह्या ट्रॅक मार्किंगसाठी आम्हाला मदत केलेली आहे। त्याचबरोबर सेवानिवृत्त असताना सुद्धा आपल्या शारीरिक काही व्याधी असताना सुद्धा गुजर सरांनी सुद्धा आम्हाला काल इथं जे अनमोल सहकार्य केलं ते आम्ही कधीही विसरू शकणार नाही। आमच्या LBS महाविद्यालयाचे ज्युनियर विभागाचे प्राध्यापक विरकर सर NCC विभाग प्रमुख देखील आहेत ते, आणि क्रीडा विभागाची सुद्धा ते ज्युनियर विभागासाठी काम पाहतात। त्यांनी आणि त्यांच्या NCCच्या मुलांनी काल आम्हाला हे ट्रॅक मार्किंग करत असताना जी मुलांची मदत केली त्याबद्दलही मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो। सातारा विभागीय क्रीडा परिषदेच्या वतीनं सरांच्या सेवानिवृत्तीनिमित्त हा सत्कार संपन्न होत आहे। सर्व उपस्थितांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सरांना स्वागत सत्काराला उत्तर द्यावं। जरा प्लीज आता जरा थोडंसं सगळे चेहरे दुसरे आपल्या कारकिर्दीमध्ये अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं सातारा जिल्ह्याचा क्रीडा विभाग सांभाळणारे, वेळोवेळी आम्हाला शाळा स्तरावर सहकार्य करणारे आपल्या सर्वांचे लाडके क्रीडा अधिकारी श्री ताराळेकर सर, उपस्थित सर्वच मान्यवर, खरं तर बऱ्याच मोठ्या भाषणाची तयारी करून मी आलेलो होतो, मात्र मला डांगे सरांनी सांगितलं की 2 ते 3 मिनिटातच भाषण संपवायचंय, त्यामुळं तुम्हाला फार वेळ मला ऐकायला लागणार नाहीये। बरेचदा असं असतं की बुद्धिबळासारखी स्पर्धा असेल तर 2-3 दिवस खेळायचं, या तयारीनं जावं लागतं, पण कुस्ती सारखा जर असेल तर 3 मिनिटात पट काढावा लागतो। आता 3 मिनिटात पट काढायचंय तर त्याच पद्धतीनं तुम्हाला फक्त शुभेच्छा देऊन थांबणार आहे। मात्र मला सांगायचंय की खऱ्या अर्थानं जर का एकूण आपल्या या क्रीडा क्षेत्रात जर कोणी कामगिरी केली असेल तर त्यात सातारा जिल्ह्याचं नाव हे अत्यंत अग्रणी आहे। जसं आज क्रीडा महर्षी दुर्दैवानं आज बबनराव उथळे तथा अण्णा यांचं दुःखद निधन झालं 98 वर्षी, पण मला आठवतं की 95-96 वर्षाचं वय असेपर्यंत अण्णा रोज संध्याकाळी शिवाजी उदय मंडळाच्या ग्राउंडवर असायचे। आणि ही परंपरा आजची नाही, आपल्याला माहिती की आपल्या साताऱ्याचे सुपुत्र खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक मधनं सुवर्ण पदक आपल्यासाठी, या सातारा जिल्ह्यासाठी किंबहुना भारतासाठी पहिलं पदक हे खाशाबा जाधवांनी आणलेलं आहे। आणि त्या परंपरेचे पाईक म्हणून तुमच्या सगळ्यांची कामगिरी या ग्राउंडवर होईल। आपल्या हातनं या क्रीडा क्षेत्रासाठी एक उज्ज्वल परंपरेचे पाईक तुम्ही सगळे व्हाल हे माझ्या मनात खात्री आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीने देसाई सर आणि तुमच्या सर्व क्रीडा शिक्षकांनी तुम्हाला घडवण्यासाठी प्रयत्न केले का उत्कृष्ट क्रीडाचे आयोजन या ठिकाणी झालेलं आहे। या 2 दिवस तुमच्या या सर्व येथून इथल्या सादरीकरणातून जसं तुमचं क्रीडा क्षेत्रातलं एकूण करिअर फुलत जावं तसं शिवाजी विद्यापीठाला अत्यंत चांगले खेळाडू तुमच्या निमित्तानं मिळावेत, ज्याची परंपरा तर देसाई सरांनी उल्लेख केला की आताच आपल्या एका विद्यार्थिनीनं अनुष्कानं आपल्या विद्यापीठाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेलं आहे। तशाच पद्धतीने सुदेशना शिवणकर असेल, रेश्मा केवटे असेल, राणी मुचंडी असेल, अशा अनेक विद्यार्थिनींनी आणि आता विद्यार्थ्यांना संधी आपलं नाव या यादीत कोरण्याची अशी एक चांगली उज्ज्वल परंपरेत तुमचा सहभाग होण्यासाठी आयोजन केले। उत्कृष्ट आयोजनासाठी मी आयोजकांचे अभिनंदन करतो। नमूद करावं असं वाटतंय की या 7-8 वर्षामध्ये त्यांनी राज्यपालांचे नॉमिनी म्हणून विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि विद्यापीठाला भरभरून असं आर्थिक सहाय्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे। विद्यापीठाला ज्यावेळी 20 कोटी मिळाले होते त्यातले 2 कोटी त्यांनी क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी दिलेलं होतं आणि त्याला मान्यता देण्यासाठी अमित कुलकर्णी सर त्या ठिकाणी उपस्थित होते।
जे ही एवढी मोठी ताकद या सातारा जिल्ह्याची विद्यापीठाच्या पाठीमागे आहे असते. त्याचबरोबर शेजवळकर सर सुद्धा मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यापीठाचा क्रीडा क्षेत्र आणि स्वतःच्या महाविद्यालयाचं क्रीडा क्षेत्र सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवलेलं आहे. त्यांना भरघोस असं यश मिळण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. या सर्वच मॅनेजमेंट काउन्सिलच्या मेंबर्सचं आणि माननीय कुलगुरू डी शिर्के सर, कुलगुरू PS पाटील सर, रजिस्ट्रार VN शिंदे सर या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे हा क्रीडाचा जो आलेख आहे तो उंचावत चाललेला आहे. आपल्याला माहित असेल की विद्यापीठामध्ये अनेक स्कीम आपल्यासाठी खेळाडूंच्यासाठी केलेल्या आहेत. कुलकर्णी सर असतानाच आपण केलेलं आहे की जर एखादा विद्यार्थी इंटरनॅशनल जात असेल तर त्याला 2 लाख रुपयाची मदत ऑन द स्पॉट आपण करत असतो. मागच्या वर्षी जवळपास 6 विद्यार्थिनी रग्बीच्या सिलेक्ट झाल्या आणि त्यांना 16 लाख रुपये आपण दिले. म्हणजे पूर्वी आपल्याला इंटरनॅशनलला जरी जायचं म्हटलं तरी विद्यापीठाकडनं काय मिळत नव्हतं, पण ह्या 7-8 वर्षामध्ये इतकी भरघोस अशी अर्थसहाय्य करण्यासाठी या मॅनेजमेंट काउन्सिलच्या लोकांनी प्रोव्हिजन करून ठेवले आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की आपण या क्रीडा क्षेत्रामध्ये चमकत असताना आपला खेळ आपला स्वतःसाठी आपण खेळतोय असं समजून जर खेळला, स्वतःशीच शर्यत केला, स्वतःशीच आपण जर प्रामाणिक राहिला तर याच्यामध्ये नक्की आपल्याला प्रयत्नानं प्रावीण्य मिळणार आहे. इंटरनॅशनल ऑलिम्पिक पर्यंत, या ऑलिम्पिकचं पूर्वी आपण नावच घेत होतो, पण सातारा जिल्ह्याचे खेळाडू आता ऑलिम्पिकमध्ये चमकत आहेत. एक तर विद्यार्थी असा होता की हायजम्प करायला कोरेगावला हायजम्पच्या स्पर्धा, इंटरझोन स्पर्धा होत्या आणि त्यानं तिथं डिसिप्लिन जिथली जी होती हॉस्टेलला तोडफोड केली आणि त्या विद्यार्थ्याला आम्ही बोलून घेतलं आणि त्याचं स्पर्धेचं नाव कॅन्सल केलं, त्याला डिवार केलं स्पर्धेतून. विद्यार्थी खूप चांगला होता, आम्हाला वाईट वाटलं की स्पर्धेतून तू बाहेर जातोय, पण त्याला मी विद्यापीठात आल्यानंतर त्याला डायरेक्ट शिक्षण दिलं आणि नॅशनलला खेळायला परमिशन दिली आणि तो विद्यार्थी मागच्या परवाच्या ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिकला पार्टिसिपेट झाला आर्मीतून. प्रत्येक गोष्ट ही महत्वाची असते. डिसिप्लिन सुद्धा महत्वाचं आहे, पण डिसिप्लिन जर तुमच्याकडे नसेल तर तुमचं पुढचं भविष्य सुद्धा अवघड असतं. पण त्या विद्यार्थ्याला जिद्द सोडली नाही, त्या स्पर्धेतून तो बाद झाला, सिलेक्शनला आला, विनंती केली, विनवण्या केल्या आणि नॅशनल खेळला आणि 15 वर्षानंतर ऑलिम्पिक खेळला. ही जिद्द असते. तर ही प्रत्येकाकडे अशी जिद्द यावी. त्या शिक्षकाचं नाव मी या ठिकाणी घेत नाही, पण ज्यांनी ती आठवण करून मला, मी कोरेगावला गेलो होतो त्यावेळी दिले बाळासाहेब भोसले सरांनी मला ती आठवण करून दिली. अशा खेळाडूंचं ते कायमच कौतुक करत असतात, त्यांना प्रोत्साहन करत असतात. असे सगळे शारीरिक शिक्षण संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खेळणाऱ्या मुलांनी एक लक्षात ठेवावं, परीक्षा आपल्या पुन्हा पुन्हा घेतल्या जातात आणि परीक्षा आपल्या विद्यापीठाने त्यासाठी प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. स्पर्धा कधी चुकवू नका. परीक्षा विद्यापीठ पुन्हा कधीही तुमची घेईल. परीक्षेचं कोणतंही नुकसान शिवाजी विद्यापीठ तुमचं करणार नाही. त्यामुळे स्पर्धेला सामोरं जात असताना जिल्हास्तरीय स्पर्धा असू द्या किंवा विद्यापीठ स्तरीय स्पर्धा असू द्या, या स्पर्धेला प्राधान्य देऊन निश्चित अर्थानं तुमच्या मध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव निश्चित देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत. आज या मैदानी स्पर्धाच्या संदर्भात विविध वक्त्यांनी, आज भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या आसपास आहे आणि पदकांची संख्या बघितली ना तर नगण्य आहे. का माझ्या देशातले खेळाडू तयार होत नाहीत? एवढासा असलेला चिमुकला देश 50 आणि 60 पदकं घेऊन जातो. मैदानी स्पर्धामध्ये पळणारी मुलं कितीतरी पदकं घेऊन जातात. मग माझ्या देशातल्या 140 कोटी लोकसंख्यात मधल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना का पदकं मिळत नाहीत? कारण याचाही निश्चित अर्थानं आपण गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे. कारण आम्ही कधी खेळाला महत्वच दिलं जात नाही. पालक वर्गात आला, शाळेत आला की अभ्यास झाला का? तू गृहपाठ केलास का? घरात आले की आई वडील म्हणतात ते पुस्तकांपाठी बाकीच्या घरात बाजूला ठेव दप्तर आणि क्लासला जा, अभ्यास कर. कधीतरी त्याला ग्राउंडवर पाठवावं. खरं तर आज मला काल निश्चित अर्थानं व्हॉट्सअपवर एक चांगला मेसेज वाचायला मिळाला. त्या नवीन क्रीडा स्पर्धा म्हणजे क्रिकेटच्या खेळाडूचे लिलाव चाललेत आणि एका क्रिकेटच्या खेळाडूला भारतातल्या मला वाटतं ऋषभ पंत याला 16 कोटीचा लिलाव झालेला आहे. मग मला असं वाटतं अरे मोठा इंजिनियर होण्यापेक्षा एखादा ऋषभ पंत यातून तयार झाला ना तर 16 कोटी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला निर्माण मिळतील. कारण निश्चित अर्थानं सांगतो, परमेश्वर वेगवेगळ्या रूपात तुमच्यामध्ये पसंत नाही. एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन प्रेझेंट इन द मॅन.
ईडीपासून स्वर्गातून आलेली ज्योत आहे ना ती प्रत्येकामध्ये आहे. मग कुणामध्ये खेळाची ज्योत आहे, कुणामध्ये गाण्याची ज्योत आहे, कुणामध्ये चांगल्या ऑफिसरची ज्योत आहे. मला आपल्यातला परमेश्वर ओळखता आला पाहिजे आणि त्या परमेश्वराला ओळखण्याचं काम शाळा महाविद्यालयातून होणं गरजेचं आहे. आज या सातारा जिल्ह्यातून सरांनी सांगितलं की या मैदानी खेळामध्ये माझ्या मातीतली, या सातारच्या मातीतल्या मुलींनी खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं काम केले. सुयशना शिवणकर असू द्या, अनुष्का कुंभार असू द्या, किंवा मला वाटते ललिता बाबर, 3000 स्टीपल चेस पर्यंत ऑलिम्पिक पर्यंत पोहोचलेली ललिता बाबर. माझ्या या सगळ्या मुली इतक्या चांगल्या पद्धतीनं पळतायत. माझ्या मुलांच्या मधला स्ट्रेंथ कुठे गेली? मुलं का पळत नाहीत, का पदकापर्यंत पोहोचत नाहीत? आणि निश्चित अर्थानं यासाठी माझ्या मुलांना एवढं सांगावं वाटेल की मुलांना तुमच्यामध्ये पळण्याची शक्ती आहे, तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे, तुम्ही जिंकू शकता. हा आत्मविश्वास निश्चित ठेवा. 2029 मध्ये ऑलिम्पिक मध्ये या सातारच्या मातीमध्ये बसलेल्या मुलांना निश्चितपणे पदक आणण्याची शक्ती आहे आणि ती शक्ती तुम्हाला मिळावी एवढीच विद्यार्थी मित्रांना अपेक्षा व्यक्त करतो. कारण निश्चित तुम्हाला सांगतो, मातीशी नातं तुम्ही जडलेलं आहे. खेळाचं नातं हे मातीशी आहे. माती आणि माता आणि माती यांच्याशी जो कृतज्ञ राहतो ना तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो. माती कधीही आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावत नाही. जो मातीशी नातं घट्ट ठेवतो ना त्याच्या आयुष्याचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चित अर्थानं या मैदानी खेळामधून माझ्या महाविद्यालयातून मी तुम्हाला सांगतो अनेक क्रीडा प्रकारामधून सरांनी आता सांगितलं की आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पीटी गायकवाड सर असू द्यात, अमित कुलकर्णी सर असू द्या, नितीन तारळकर सर असू द्यात, महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे देसाई सर असू द्यात, वेगवेगळे असणारे क्रीडा शिक्षक असू द्यात, विद्यार्थी मित्रांनो, तन मन धन अर्पून तुमच्यातला परमेश्वर साकार करण्यासाठी माझे असणारे क्रीडा शिक्षक आणि क्रीडा प्रेमी आपल्यासाठी झटत आहेत. आता तुम्ही देण्याची वेळ आलेली आहे, तुम्ही देण्याची वेळ आलेली आहे आणि ती वेळ निश्चित अर्थाने या स्पर्धेच्या रूपानं मला निश्चित अर्थानं वाटतंय की तुम्ही पदकापर्यंत तुमचं यश पोचेल यामध्ये मला तिळमात्र शंका नाही. हाच आत्मविश्वास मैदानी खेळामधल्या माझ्या विद्यार्थ्यांना मला द्यायचा आहे. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो, पंचांनाही शुभेच्छा देतो. काम करणारी ज्या वेळेला माणसं लढत असतात ना, ही मंडळी सर गेले 2 दिवस विद्यार्थी मित्रांनो तुमच्या खेळासाठी, तुमच्या पळण्यासाठी 2 दिवस हे कर्मचारी मिनलबेन मेहताच्या नव्हेच तर या सातारा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक आपल्यासाठी झटत आहेत. आणि हे झटणं फलद्रूप व्हायच असेल तर निश्चित अर्थानं तुम्ही यशापर्यंत पोहोचवावं आणि ते पोहोचवाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. आणि ही स्पर्धा अशी चिरंतन यामधले सातारामधले असणारे विद्यार्थी विद्यापीठ स्तरावर पुन्हा अजिंक्य राहावेत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगताला विराम देतो. धन्यवाद. माजी क्रीडा विभाग प्रमुख, माजी विद्यार्थी कल्याण प्रमुख असणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि मित्र डॉक्टर प्रकाश गायकवाड यांना या 60व्या सातारा विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाची उद्घोषणा करण्याची विनंती करावी. गायकवाड सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी याच्या 60व्या सातारा मैदानी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं असं जाहीर करावं. 60वी सातारा विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आपण चॅलेंजच्या गजरामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन करत आहोत. त्याला जोरदार सर्वांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सातारा विभागीय क्रीडा परिषद आणि सर्वात त्यामध्ये असणारा यजमान महाविद्यालयाचा दिवसामध्ये त्याचं उद्घाटन माननीय प्रमुखांनी केलेल्याची घोषणा केली आहे. गुणाची घेऊन येतील खेळाडू आपण अखंड काळाच्या क्रीडाज्योतीचं स्वागत करायचं आहे. उद्घाटन समारंभ 60वी सातारा विभागीय मैदानी क्रीडाज्योत घेऊन धावत आहेत. व्यासपीठाच्या समोर आल्यानंतर सन्माननीय पाहुण्यांना क्रीडाज्योतीला मानवंदना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये अखंडपणे क्रीडाज्योतीचं स्वागत करा. In the Satara Zonal Athletic Meet of the Shivaji University in loyal competition, respecting them in the true spirit of sportsmanship for the honor of
शशिकांत शिंदे महाविद्यालय वेढा. बरोबर बरोबर. संयुक्त साळुंखे आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज नागठाणे. या स्पर्धेतील सातारा जिल्ह्यातील विजेते खेळाडू आहे आंतरराष्ट्रीय धावपटू अनुष्का कुंभार, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा. डीपी भोसले कॉलेज कोरेगाव. काय करेगा तेव्हा कुठे वगैरे पाहिजे ना. ऐश्वर्या निंबाळकर, किशोरी महाविद्यालय वाई. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग